काय आता काय सांगत होते ते सांगा मला तुम्ही परत. शहरी उमेदवारापैकी बसतोय जरा. समद्या जाती धर्माचं प्रत्येक जातीचं मतदान इथं जातीचा फॅक्टर तर आलाच, पण प्रत्येक जातीचं मत घेणारा फक्त सुरेश अण्णा धस एवढाच एक माणूस आहे की प्रत्येक जातीच्या माणसाचं काम करणारा आणि प्रत्येक जातीचं मत फक्त तेवढाच घेऊ शकतो. बाकीचे जेवढे आलेत ते जातीवादून उमेदवार आलेत नाही गाडी. आता जातीचं फॅक्टर आलंय आपलं साधत आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वतः काम करून मतं मिळवणारा फक्त सुरेश धस. आणि माथुरीत असं होणार आहे जे पाटील आदेश देतील तिकडेच मतं जाणार आहेत. जे 2-4 आमच्यासारखे काम करणारे, समजा मी करतो याचं काम, हे करतो याचं काम, त्याचं कोणी ऐकणारच नाही. आम्ही आणतो ना आमच्या घरातले सुद्धा ऐकणार नाहीत. पाटील जे सांगते तेच लोक मतं करणार आहेत. 2-4 लोक आम्ही म्हणणार आम्ही गातात म्हणून आम्ही आमचे मारू समजा ज्या त्या पक्षाला, पण पक्षाचं कोणीच ऐकणार नाही. पाटील म्हणते तेच. आणि सुरेश धस एकच असा माणूस आहे की प्रत्येक जाती धर्माचे मतं घेऊ शकतो. पाटील सुरेश धस म्हणते तुम्हाला खात्री? पाटील सांगते ना कोणाला सांगायचं तर. पण सुरेश धस पाटील सांगते ना कोणाला सांगायचं तर. पाटील काय सांगते, कामाचा माणूस बघा, पक्ष कोणचाच बघू नका, काम करणारा बघा, तुम्हाला जे योग्य वाटेल ती करा. पण त्यांचा जेव्हा निरोप येईल तेव्हा करतील, नाही तर मग लोक ते आपल्या मनाने करतील, निवडतील कामाचा कोणी. 4 उमेदवार आहेत. पहिल्या वेळेस त्यांनी काय नाव घेऊन सांगितलं नव्हतं बाप्पाला मत करा किंवा याला करा त्याला करा, पण डायरेक्ट आदेश दिला. त्यांनी सर फक्त सांगितलं कामाचा बघा, तुम्हाला काय करायचं बघा. केलं लोकांनी बरोबर. आता बी लोक करणार आहे. मला मी गातोय हे याचं गाते ते त्याचं गाते, पण त्यांनी जे सांगितलं ते लोकांना समजत आहे, लोक ओळखून घेणार आहेत. अशात काही निरोप? अशात नाही निरोप, ते देतात निरोप त्यांच्या पद्धतीने. लोकसभेला काय सांगितलं होतं? त्यांनी काहीच नाही सांगितलं. समजून घेतलं? समजून घेतलं लोकांनी. तेव्हा काय स्पष्टच होतं ना. हा तेव्हा सोपत होतं. हे नाही तर आता पहिल्यापेक्षा आता जास्त प्रतिष्ठा पणाला लागलेली. आता तिन्ही बी आता जास्त पाटलाची प्रतिष्ठा पणाला लागलेली. लोक करणार आहेत, लोकांना कळत नाही काय. पण इकडे शिट्टी चालते की तुतारी चालते? आता इकडं काय चालणार आहे, इकडं सूर्य धसच चालणार आहे. ठीक आहे बघ, तुतारीवाले निकाल लागल्याच्या नंतर आपला नंबर घ्या, निकाल लागल्यावर आपल्याला भेटा. तुतारीच आपला सूर्य धसच दिसेल ना तुम्हाला. 100% पाटील सांगते तेच. पाटील तुम्ही कन्फ्युज, पाटील सांगते तेच की सुरेश धस? सूर्य धसच निवडून येणार आहे 100%. बघा माथुरीतल्या माणसाने सांगितलंय. आता ते समोर पाटील समर्थक बसलेत काय, या ना इकडे जरा तुम्ही जवळ, मी तिकडे येऊ, थांबा मी तिकडे येतो. बघा आता तुम्ही 100% सांगितलंय, नंबर लिहायला सांगितलं. आता मी त्यांना विचारतो काय 100% सुरेश धसच? बघा काय 100% सुरेश धस का? नाही नाही तसं नाही. पाटलांनी काय सांगितलं, मागच्या वेळेस सांगितलं होतं आपल्याला पाडा म्हणलो मी. त्यांनी काय केलं, पाडा म्हणलो हे हिशोबावर तुतारीला मतदान झालं. आता बी पाटील आता बी त्याशी अवल्यात दौरा होता. पाटील काय म्हणले, आपल्याला ज्यांनी त्रास दिला त्यांना पाडा म्हणल्यानंतर सुरेश धस असू किंवा कोणी असू, ते कोणी भाजप कोणी, त्रास आपल्याला कोणाचा झालाय, भाजपचा झालाय. त्याच्यामुळे पाडा म्हणल्यानंतर काय येतंय, पाडा म्हणलं की तू तरी वाढणार इथं. बघा हे पटतंय का तुम्हाला? थांबा पटतंय पण पाटील निरोप येणार आहेत ना. काय निरोप? ते तर म्हणते त्रास दिलाय भाजपच्या लोकांनी. दिलाय ना 100% त्रास दिलाय, पण पाटाला माहिती आहे ना. संदीपान घुमरे 4 नंबरला म्हणत होते लोक, निवडूनच येणार नाही. संदीपान घुमरे का निवडून आला? त्यांना पाडाच म्हणली होती. पाटला जवळ तसं पॉइजन आहे ना, ते बरोबर देतात, कोणाला द्यायचं तर देणार आहेत. पाटील समर्थकाचे पण 2 गट दिसते तिथं, म्हणजे 2 गट नाही, 2 विचार दिसते. जर पाटील नाही म्हणले तर हे आपापले पक्ष आहेत. जे बी म्हणतात का सुरेश दशीन किंवा आजबे काका येतेन किंवा धोंडे साहेब येतेन, हे जे म्हणतात, तर हे जर पाटलाचा नाही आदेश आला तर हे आपापल्याला आपापले मार्ग. पण पाटील सपशेल सांगतात की आमचे डोके कुणी फोडेत, आपले डोके, आपल्याला त्रास कुणाकून झाला, यांना पाडा. बस जर त्यांना पाडा म्हणून बी जर तिकडे मतदान करीत असले की त्याचा विषय राहिला. आम्ही पाटील म्हणते त्या हिशोबाने चालणार. काय म्हणतो तुम्ही? काय नाही, पाटील म्हणते त्या दिशेने चालणार आहेत आम्ही. जे समजा लाठीचार्ज मध्ये आया बहिणीचे डोके फुटले ते अजून आमच्या लक्षात आहेत ना, की ते समजा भाजपच्या लोकांनी, ते भाजपच्या लोकांचा डाव होता ना. फडणवीस असेल, गृहमंत्री फडणवीसच होता ना त्यावेळेस. तुम्हाला आदेश दिल्याच्या नंतरच तुम्ही लाठीचार्ज करू शकता ना. अजून ध्यानात आहे ना, हे बीड जिल्हाच नाही तर ऑल महाराष्ट्र बघतोय. त्या लाठीचार्जचा हिशोब होणार आणि चुकता होणार. पण आता इथं 4 उमेदवारात आताच आपली चर्चा झाली. हो, आदेश येऊ अगर नाही येऊ, पण
कसं जाते 50% 30% कोणाला कसं 50% मध्ये इथं 4 उमेदवार आहेत आणि एक तुतारीचं काय? मी सांगतो ना, एक नवीन चेहरा आहे. त्याने कुठलाही गोंधळ न घालता, कुणाची टक्केवारी न खाता, हे एकदम फ्रेश चेहरा आहे महबूब भाई. म्हणजे तू तरी वाजू शकते ना, का नाही वाजणार? एक फ्रेश चेहरा आहे, तो अर्धा होईल इथं. म्हणजे 100% अर्ध्यातच चालणार. पाटलाचा एक गट जो आहे त्याचं म्हणणं आहे की तू तरी बी वाजू शकतो. हो, का नाही वाजणार? वाजू शकते ना. पाटलावर फ्रेश चेहरा आहे. पाटलावर तोच आरोप होतोय की तुतारीला मदत करतात. आता होईल नाही होईल तो प्रश्न वेगळा आहे. बरोबर तो आहे. राजकीय क्षेत्र आहे. ते हाताला राजकीय लागेल क्षेत्रात नाही आम्ही काय बोलतो किंवा ते काय बोलतो, आम्ही राजकीय क्षेत्रावर पाटलाचं नावही घेणार नाही. हे पाटील आहेत ना, हे कोणत्याही पक्षाचे नाहीत. बरोबर आहे. पण फायदा त्यांचा होतो ना महाविकास आघाडीचा. मग ते आता लोकांना कळतंय ना, मग आपले डोके कुठं फुटलेले आहेत, काय कुठं फुटलेले आहेत, हे 100% लोकांना कळतंय ना. अज्ञान लोक राहिलेले नाहीयेत. आपल्या आया बहिणीचे डोके फुटलेले आहेत, हे ते समजाच लक्षात आहे ना. काल एक शिरूर तालुक्यातील एका माणसाने आत्महत्या केली. काल तो विचार घेऊन सुद्धा अजून शिरूर तालुका चालू शकत नाही का? चालू शकतोय ना. कुठपर्यंत आत्महत्या करणार आहे ती? आज जर परत सरकार जर फडवणीचं दिलं तर अजून आत्महत्या करायला लावायच्या का? हा, आता हे आता चालेल, त्यांना विचारतो काय त्यांचं म्हणणं आहे. काय कुठून आले? इथलेच का? काय काय पाटील म्हणते म्हणते ते त्यांचे पाटील की तुमचे पाटील? आता हे पाटलाचे दोन पाटला सारेच पाटील आहेत, सारे जगाचेच पाटील आहेत. पण ते बी पाटला ते म्हणते ते सुरेश दास. पाटलाचे ते म्हणते सुरेश दास. सूर्यदेश नाही, तू तरी तर हे तुतारीवाले आहेत. हा. तर हे यांचं बघू काय आहे. काय माझं काही नाही, जे पाटीलचा आदेश येईल त्या ऐन वेळेला तो आदेश हा आपण हे करू. हा 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 बस याच्या पलीकडे काही नाही. ठीक, बंद कर.